यानंतर काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे सुद्धा आता आपण वळूया। हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आता नियुक्ती झालेली आहे, तर विजय वडेट्टीवार हे आता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते असतील। हर्षवर्धन सपकाळ यांची गांधी परिवाराशी जवळीक आहे, ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत, सोबतच ते माजी आमदार सुद्धा आहेत। आणि हर्षवर्धन सपकाळ यांना आता ही एक मोठी जबाबदारी काँग्रेस नेतृत्वाने आता दिलेली आहे। गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून हर्षवर्धन सपकाळ हे परिचित आहेत। काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे ते अध्यक्ष आहेत। भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केलेली होती। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत आणि सामाजिक कार्य आणि राजकीय क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत। आदिवासी गावांचं सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने ते गेल्या 25 वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहेत। गुजरात, मध्य प्रदेश आणि पंजाबचे सहप्रभारी म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे। एक सर्वसामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो हे या नियुक्तीने सिद्ध केलंय। आणि कुठलाही वाडवडिलांचा वारसा, राजकीय मोठा वारसा नसताना जी मला मिळालेली संधी जी आहे ही फार मोठी संधी आहे आणि या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।